आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. निश्चितपणे पुढच्या काही दिवसामध्ये आमची कार्यशाळा होणार आहे 2 दिवसाची. ते आम्ही ठरवलं की त्याच्यामध्ये प्रशासकीय कामकाज असेल, पक्ष संघटना म्हणून शिस्त, त्यामध्ये करण्याची चौकटीत काम करण्याची पद्धत, लोकांना काय हवं नाही. मला असं या सर्व याच्यावरती विचारून 1-2 दिवसाचं आमचं प्रशिक्षण वर्ग नगरसेवकांचा आम्ही करणार आहोत. आता अशी मागणी येते की जर विकास व्हायचा असेल तर काही ठराविक पद्धती शहरातल्या मध्यवर्ती भागात दिले जातात, इतर भागाला न्याय दिला जात नाही, आणि आता त्या भागाचा विकास करायचा असेल तर तिथं मोठी पद्धत लागते. नाही, मला वाटतं असा विचार नसावा. शेवटी महानगरपालिका म्हणून मग अगदी इकडं पानेपालेवाडीपासून कात्रज पर्यंत आहे. तिकडून अगदी तुम्ही पाहिलं की उंडरी पिसोळी पासून अगदी इकडे वारजेपर्यंत, उत्तरनगर शिवण्या खडक वाजल्यापर्यंत गेले. मला असं वाटतं असा विचार होणार नाही. विचार होणार हा महानगरपालिका म्हणून सर्वसमावेशक अशा पद्धतीनं. शेवटी पदाधिकारी कुठलं गेलं तर चालवणारी जी काही एक व्यवस्था आहे ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालवली जाणार. त्यामुळे व्यक्ती सापेक्ष किंवा व्यक्तीवरती अवलंबून हा विषय राहणार नाही. आता नाही, त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला खूप मोठा प्रभाग झाला होता आणि 2च नगरसेवक होते. आता तसं नाही झालं. आता प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व मिळाले. त्यामुळे एक शहर म्हणून त्याच्यामध्ये विचार केला जाईल, कुठला भाग म्हणून. पण समाविष्ट गावांना निश्चितपणे शहराच्या उपनगरांमध्ये किंवा समाविष्ट गावांमध्ये थोडंसं अधिकचं लक्ष नक्की द्यावं लागेल. पण तिथली व्यक्ती पदाधिकारी केल्याने होत नाही असं काही आमची भावना नाही किंवा अशी भूमिकाच नाही. पण त्या भागावरती जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ती गरज आहे. डायरेक्टर म्हणून प्रश्न विचारतो, डीपी रोड कधी मार्गे लागणार आहे? 100% मी तुम्हाला सांगितलं की आता शेवटी हे काही लगेच आज आम्ही म्हणतो उद्या लगेच होत नाही. त्याला शेवटी प्रक्रिया आहे, त्याला एक वेळ लागेल, त्याला एक कालमर्यादा लागेल. त्यामुळे 5 वर्षाचा व्यवस्थित कार्यक्रम आम्ही ठरवतोय. 5 वर्षामध्ये जे आश्वासनं दिली, जे आम्ही वचननामे दिले, जाहीरनामे दिले, ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक आम्ही प्रयत्न करणार. त्यामुळे असे अनेक विषय आहेत. आता स्पेसिफिक एक गायरीच असं नाही, पण असं शहराच्या अगदी शहराच्या सगळ्या भागामध्ये जिथे जिथे महत्वाचे प्रोजेक्ट असतील, महत्वाचे काही भविष्याचा विचार करून काही डीपी रस्ते असतील, आरक्षण असतील, आता चालू असलेली विकास कामं वेळेत पूर्ण करणं असेल, असं खूप गोष्टीवरती काम करायचं. तुम्ही चेअरमन म्हणून काही समिती काम केलं आणि महापौर म्हणून तुमच्या अजेंड्यात काय? एक म्हणजे समान पाणी पुरवठा योजना जे काम आता अंतिम टप्प्यात आले, तो एक विषय आहे. नद्यांचे दोन्ही प्रकल्प म्हणजे एक तर आपण 55 किलोमीटरच्या ट्रंच लाईन टाकतोय, 18 STP बनवतो, त्या जायकाच्या माध्यमातून सुरू झालेला प्रकल्प. दुसरा नदीकाठ सुधारण्याचा प्रकल्प. ते 2 प्रकल्प निश्चितपणे मला असं वाटतं की हे 3 प्रकल्प तर खूप महत्वाचे शहराच्या दृष्टीने. 4थं त्या काळात तेवढे 3 आहेत की जे अपूर्ण, म्हणजे मोठे प्रोजेक्ट आहे, त्याला काही वेळ लागतो. ते पूर्ण होताना आता दिसत आहेत. 70%, 80%च्या आसपास साधारणतः रिव्हरफ्रंटला थोडंसं साधारणतः 20-25% प्रगती येते. पण बाकीचे 70-80%च्या पुढे हे प्रकल्प गेले. हे 3-4 प्रकल्प पूर्ण करणं हे नक्कीच प्राधान्य आहे आमच्यासाठी. मेडिकल कॉलेजची नवीन इमारत आता बांधून पूर्ण होते. जे मेडिकल कॉलेज आपल्याला करता आलं महानगरपालिकेच्या या सगळ्या कार्यकालामध्ये, त्याच्या नवीन इमारतीमध्ये पुढच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर अत्यंत सुंदर, देशातील अगदी चांगल्या प्रकारचं एकदम सगळ्या सुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आपल्याला नायडू हॉस्पिटलच्या जागेवरती आता काम चालू आहे. ती एक पूर्ण करणं, जे माझ्या काळातलं काम मला असं वाटतं की अपूर्ण असं नाही, कॉलेज चालू आहे पण मोठ्या कॅम्पसमध्ये जेव्हा शिफ्ट करायचं आपल्याला सगळं, तर ते एक काम मला असं वाटतं पुढच्या काळात. मेडिकल कॉलेजचं विषय आहे. तुम्ही धर्मादाय ऍक्ट नुसार ती आपण स्थापन केली, अशी अपेक्षा होती की CSR मधून काहीतरी निधी मिळेल. पण तुम्ही स्थापन केल्यानंतर आता 8 वर्ष, 5 वर्ष, परंतु सगळा पैसा 450 कोटी रुपये फक्त महापालिकेचे. या सगळ्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर थोडं प्रशासक होतं. आता आपण प्रत्यक्ष त्याच्यात लक्ष घालू ना. आता या सगळ्या काळामध्ये प्रशासक म्हणूनच त्याच्यामध्ये काम चालू होतं. पण निश्चित आपण ह्याच्यात चांगलं, सूचना चांगली आहे की याच्यामध्ये अधिकचा निधी आपल्याला महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचा ताण कमी कसा करतील याच्यावर नक्की काम करतील. लक्ष यांनी थेट तुझ्यावर अटॅक केला आणि ही इलेक्शन अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी पुण्यामध्ये बघायला मिळाली.
तर नेमका ह्या इलेक्शन मध्ये काय फॅक्टर चालला की तुमचा प्रभाव या ठिकाणी जाणवला आणि सीट जास्तीत जास्त निवडून आल्या, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की स्वीकृत सभासद जे घ्यायचे दादा महानगरपालिकेमध्ये, तर त्याच्यामध्ये तुमचा राज्यातला जो अलायन्स आहे शिवसेना शिंदे गटाचा, तर त्याला सुद्धा वाटा मिळणार आहे. पहिला प्रश्न जो तुम्ही विचारला, तर मी मगाशी सांगितलं की पूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये वैयक्तिक टीका अगदी स्तर सोडून सुद्धा झाली, माझ्यावर झाली, माझ्या पक्षावर झाली, पण आम्ही कधीच जशाच तसं उत्तर नाही दिलं. आम्ही आमच्या कामाबद्दल बोलत राहिलो, आम्ही जे वास्तव आहे, जे सत्य आहे त्याच्यावरती बोलत राहिलो. त्यामुळं मागच्याही लोकसभेच्या निवडणुकी, विधानसभेच्या हे चालूच होतं, आत्ताही सुरू झालं. मला असं वाटतं, मी म्हणत तसं लोकांना ते नाही आवडत. लोकांना तुमच्या भांडणं, तुमच्यातल्या आपापसातल्या भांडणाची लोकांना काही घेणं नसतं. तुम्ही भांडत बसा. तुम्ही आम्हाला मतदान करायला आवाहन करता, आम्ही का मत द्यायचंय तुम्हाला? आम्ही तुम्हाला पुण्यासाठी मत द्यायचं, आम्हाला पुण्याचा विकास हवा आहे, पुण्याची प्रगती हवी आहे, पुण्याचं भविष्य उद्या कोणाच्या हातात सुरक्षित आहे याचा विचार आम्ही करतो. तर तुमच्या भांडणाची आम्हाला काही घेणे. तुम्ही एकमेकांबद्दल काही टीका कराल, गुन्हेगारांचा आका काय, हे काय, ते काय, किंवा कुठलेही विषय, भ्रष्टाचार काय, हे लोकांना तुम्ही तुमच्यात भांडताय. खरं खोटं लोकांना माहिती आहे काय ते, पण आम्हाला ते नकोय. लोकांना पाहिजे की आम्ही मत देतोय बाबा तुम्हाला, आम्ही जाऊन बटन दाबणार, आम्हाला काय हवंय हे लोकांना माहिती आहे, तेच आम्ही बोलत होतो. लोकांना सगळंच खरं माहिती आहे. जे मी कधीच बोललो नाही, आताही नाही बोलणार. जे माहिती आहे ते कशाला बोललो पाहिजे. हा दुसरा, सॉरी, लक्ष्मणरावचा दुसरा मुद्दा राहिला, तो मुळामध्ये आमची निवडणुकीपूर्वी युतीच नाही झाली. युती झाली असती तर हा विचार आला असता. आता निवडणुकीत आमची युतीच नाही झाली, तर आता निवडणूक संपल्यानंतर हा संबंधच कुठून येत नाही. जागा वाटप व्यक्तिगत काही नव्हतं, लक्षात घ्या. हा शेवटी त्यांच्या पार्टीचा विषय होता, आमचा पक्षाचा विषय होता. दोन्ही जेव्हा शिष्टमंडळ एकत्र बसली तेव्हा 16-17 जागांवरती आम्ही आलो होतो, आणि कदाचित त्यांची मागणी 25च्या आसपास काहीतरी होती. तर आकड्यावरती एकमत नाही झालं. व्यक्तीचा काही संबंध येत नाही कुठला. मला असं वाटतं की दोन्ही पक्ष विषय वेगळा येत नाही, व्यक्तीत कुठं येतं तेव्हा. म्हणून आकडा जो काही ठरवायचा होता त्याच्यावरती एकमत नाही झालं, म्हणून शेवटच्या क्षणाला शिवसेनेवरची युती आमची राहिली. आता जिल्हा परिषद शिवसेना भाजप युती होणार आहे का? शेवटचा दिवस आहे. नाही, काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये काही विधानसभा मतदारसंघामध्ये युती होण्याची शक्यता आहे. चर्चा आताही रात्रीपर्यंत उशिरा चालू होत्या, पण काही ठिकाणी नाही होणार. मग जसं नगरपालिकेला, नगरपंचायतीला झालं की काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी नाही झाली, तसंच आता काही विधानसभा, जसं काय आमचं जुन्नर, आंबेगाव, खेड या 2-3 विधानसभेत साधारणतः एकत्र लढण्याची शक्यता वाटते. पण आम्ही भोर, वेल्हा, मुळशी किंवा याच्यामध्ये मावळ अशा ठिकाणी फार काही युती होईल असं वाटत नाही. दौंड, इंदापूर असं वाटत नाही. पण ठीक आहे, ते चर्चा मला वाटतं आता चालू होत्या. उदाहरणार्थ नाही, हा आमच्या एकट्याच्या मनावर नाही, तिकडनं पण तसे प्रस्तावित ना. शेवटी आम्ही बसलो, विजय बापू, आम्ही सगळे बसलो होतो. म्हणजे हा काय आम्ही एकटा नाही. आता उदाहरणार्थ त्यांचे तिकडचे आमदार, त्यांची पण इच्छा कदाचित तिथे नाही की युती नाही करायची, तसं आमचा इकडचा एखादा आमदार म्हणतो की नाही करायचं. पण शेवटी पक्ष नेतृत्वाने सांगितलं होतं की युती शक्यतो जितकी होईल पुण्यामध्ये शिवसेनेसोबत ही युती झाली पाहिजे, असं आमचा माननीय मुख्यमंत्र्यांचा पक्ष नेतृत्वाचा आम्हाला सूचना होत्या. पुण्याचा अंदाज बरोबर आला, पुण्यातला महापालिकेने तुम्ही सांगितलं त्याच्यावर अंदाज बरोबर. आता झेडपीचा तुमचा अंदाज काय? नाही, झेडपी मध्ये आज चित्र स्पष्ट होईल. अखेरचा दिवस आहे आणि मग त्याच्यामध्ये कशा लढती होतात माहित नाही. आम्ही एकत्र लढतोय की नाही, राष्ट्रवादी एकत्र लढते की नाही, आणि शिवाय शिवसेनेचं काय, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, असं सगळं एकूण राजकीय समीकरण आज आपल्याला कदाचित आज उमेदवारी अर्ज भरता शेवटच्या दिवस, माघारीच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट होईल. पण मला असं वाटतं मागच्या वेळेपेक्षा खूप चांगली कामगिरी आमची नक्की होईल. पुणे महापालिकेचं चित्र मी खूप आधीच सांगितलं होतं. मी स्वतः इथं काम करतो. जाहीरनाम्यातलं गेल्या वर्षी 24 तास पाणी पुरवठा होता, आता समान पाणी पुरवठा होता. नाही, मुळात त्याला तुम्ही नीट वाचा, त्याला समान पाणी पुरवठा असंच म्हटलेलं आहे. त्याच्या समान पाणी पुरवठा, आताही समान पाणी पुरवठाच म्हटलेलं आहे. ही समान पाणी पुरवठा योजनाच आहे. समप्रमाणात पुणेकरांना कुठल्याही भागामध्ये, पुणे महापालिकेत राहणाऱ्या हद्दीतल्या कुठल्याही माणसांना, परिवाराला, कुटुंबाला शहराच्या कुठल्याही भागामध्ये जसं पाणी मिळतं तसं समान पाणी मिळालं पाहिजे.
त्याच वेळेमध्ये मिळाला पाहिजे आणि त्याच प्रेशरमध्ये मिळाला पाहिजे, तितकंच मिळालं पाहिजे हा त्याच्या मत. कधी होणार कधी पण? झालं आता 80% काम जवळपास पूर्ण झाले बाबा. 24 तास पाणी कधी करणार की? समान पाणी पुरवठा योजना आपण त्याला म्हटलंय, समान पाणी पुरवठा योजना म्हटलंय, झालं ना त्यांचं. पुढचा प्रश्न झाला नाही याच्यावर. झाला आता तो पुढचा घ्या ना. एक मिनिट हिरा नाही मुळात असं आहे, त्या योजनेला नावच समान पाणी पुरवठा योजना आहे आणि म्हणून पुण्यातल्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीनं पाणी मिळालं पाहिजे, ते त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. म्हणजे जिथं जास्त आहे तिथं कमी होणार. समप्रमाणात जेवढं आवश्यक आहे तेवढं. कुठला भाग? पाषाणसूस ठीक आहे ना. या योजनेचा उद्देशच तो आहे की सर्वत्र सर्व भागामध्ये एकसारखा पाणी पुरवठा होईल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर आता जे काही नव्यानं समाविष्ट झालेला भाग असेल, जुना भाग असेल, एकत्रित त्याच्यावरती काम करतो ना आपण. आणि आता समाविष्ट गावाचा सुद्धा डीपीआर झाला, मला वाटतं त्याचंही टेंडर कदाचित प्रशासनानं लावलं होतं, समान पाणी पुरवठा योजना. त्यामुळे तिथेही ते काम निश्चित चालू आहे. विमानं आले थांबा. एक मिनिट. विमानतळाचं विस्तारीकरण तुम्ही केलं, पण अजूनही करतोय. 15 टर्मिनल रिकामेच आहेत किंवा बस अजूनही तिथपर्यंत जात नाही. या बेसिक समस्या आहेत म्हणजे तिथल्या विमानतळाच्या. त्याचं कधी सोडवणूक होईल? कुठलं टर्मिनल? आपलं नवीन नवीन टर्मिनल काढलं, उद्घाटन झालं चालू आहे ना. नाही, बसने तिथे रिकामे आहेत ना अजून. नाही, त्याच्यामध्ये तिथे आपण पाहिलं असेल, तिथे काही बसेसची व्यवस्था आहे, काही छोट्या छोट्या गाड्यांची व्यवस्था आहे आणि लोकांना ती मिळते ना, तिथे व्यवस्था आहे. जात नाही तिथपर्यंत. कुठली बस? आपली PMP. नाही पण त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे ना. ते जे मॉडेल आहे ते पीपीपी तत्वावरचं बांधलेलं टर्मिनल आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही अग्रीमेंट झालेले त्या अग्रीमेंटमधला तो क्लॉज आहे. त्यामुळे तिथे जागेवरती लोकांना उतरलं बस मिळतीये, तिथे गाडी मिळतीये त्या पार्किंग पर्यंत येण्यासाठी. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये यश भाजपला मिळालं. एक फॅक्टर जर चालू होता ना की पुण्याचा कारभारी कोण आणि पुण्याचे दादा कोण, आता मुलींना काय वाटतं की पुण्याचा कारभारी कोण आणि पुण्याचे दादा कोण? मीच हे चुकीचं उत्तर आहे. पुणेकर जनता हीच पुण्याची कारभारी का? तर त्यांनी त्यांचे प्रतिनिधी निवडून दिले, त्यांनी कोणी मालक नाही निवडून दिले. पुणेकरांनी जे निवडून दिले कुठल्याही पक्षाचा असो, तो त्यांचा प्रतिनिधी आहे, तो त्यांचा मालक नाही. त्यामुळे पुण्याचे प्रतिनिधी जनतेच्या मार्फत तिथे गेलेले आहेत. त्यामुळे जनता हीच मालक आहे. शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आन्सरेबल असलं पाहिजे. त्यानं त्याची ही जबाबदारी आहे की मला जे काम दिलं पुणेकरांनी, जे माझ्या भागातल्या वॉर्डातल्या नागरिकांनी, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणं हेच डोक्यात ठेवून त्यांनी काम केलं पाहिजे. मला वाटतं म्हणून खऱ्या अर्थानं आपण म्हणतो मतदार राजा आहे. खरंच मतदार राजा आहे आणि पुण्यातली जनता इथं राजाच आहे. निनाद हे पुष्कळ तू हात खाली कर. आणि बिर्ला सरांनी विचारलं पूर्ण आलेला आहे, पण तिथल्या रस्त्यासाठी गेले 3 वर्ष झाले महापालिका पैसे देत नाही. त्यामुळे प्रचंड लोकांचे हाल होत आहेत की आपण ठीक आहे, मी पाहून घेतो. तुम्ही आता मला सांगितलंय, माझ्याही लक्षात होता, पण एकदा आता या विषयावरती तातडीने लगेच आपण काय कारवाई करायची पाहू. भूसंपादनासाठी पैसे शासनाकडे मागितले त्यामुळे ठीक. हा हा क्रायटेरिया काय असणार आहे भाजपचा? जे पराभूत झालेले आहेत त्यांना देणार का? उमेदवारी देताना तुम्ही ज्यांना नाकारलेलं आहे त्यांनाच देणार आहे? क्रायटेरिया प्रामाणिक आहे त्यांना उत्तर सविस्तर प्रश्न इथून आला, उत्तर इथून आलं, तिकडूनही आलं. तुम्ही सांगा एकदा. उत्तर असं आहे, लक्षात घ्या की हा शेवटी पक्ष नेतृत्वाचा निर्णय असतो. आणि आज आम्ही विचार करा, साधारणपणे जर तुम्ही पाहिलं तर पुणे महानगरपालिकेची एकूण उमेदवारी सगळी देताना
30-35च्या वरती नगरसेवक आमचे असे की जे विद्यमान होते आणि त्यांना संधी नाही देता आली. शिवाय आमच्याकडे काही प्रमुख कार्यकर्ते असे पण होते की तो सक्षम होता, तो निवडून आला असता, पण त्याला संधी नाही देता आली. अशी 20-25 अशी लोक आहेत. मला असं वाटतं पक्ष शेवटी हाच विचार करेल की ज्याला संधी नाही देता आली त्याला संधी द्यावी. साधारणपणे पक्षाचं धोरण असं राहील. मला वाटतं शेवटी निर्णय हा वरती राहतो. ज्यांना संधी देणं शक्य होतं त्यांनाही देता नाही. तेच म्हटलं ना, शक्य झालं नाही तर त्याचाही विचार आता होऊ शकतो. आनंद जाऊ द्या, तुमचं पक्षांतर विषय आहे, आनंद- आम्हाला काही interest नाही. आनंद- मग मी पुढे करायला नको. बाबा एक मिनिट पत्रकार बाबा होऊ देत आधी, मग बाकी. अण्णा एक मिनिट सांगा प्रश्न त्यांनी म्हटलं की महानगरपालिका ही कमिशन पुढची जागा नाही, खपून घेतल्या जागा नाही, त्याचं त्यांना हेडमास्टर कोण ठेवणार आहे त्याचे? नाही, 100% हे बघा, आमचं ज्यावेळेला नेतृत्वच हा विचार करतं याचा अर्थ आमची भूमिका स्पष्ट आहे. पारदर्शी कारभार केला पाहिजे, लोकांना अपेक्षित असंच काम केलं पाहिजे, आपल्याला का निवडून दिलं याचा विचार केला पाहिजे, आपल्याला पुण्याच्या भविष्याचा विचार करून पुणेकरांनी संधी दिली, त्यामुळे कुठल्याही चुकीचं काम आपल्याकडनं होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्या. हा त्याच्यातला अर्थ होता. शब्दशः न जाता हा त्याच्यातला अर्थ आहे. केलं तरी चालेल. अर्थ आहे की काहीही केलं नाही, इथं चांगलं काम केलं पाहिजे, जे लोकांना हवं तेच काम केलं पाहिजे, चुकीचं काम चालणार नाही, ही त्याच्या मागची कडक भूमिका माननीय सीएम साहेबांची होती. अण्णा सुरक्षित पुण्याच्या दृष्टीने काय सुरक्षित पुणे पाहिजे, विकसित पुणे होते पण सुरक्षित पुणे. निश्चित मला वाटतं या शहराचा कायदा सुव्यवस्था आहे. हे बघा, मी आज जेव्हा म्हणतो की या देशातलं राहण्याचं सर्वोत्तम शहरातल्या पहिल्या 2-3 शहरामध्ये पुणे असतं आणि आहे आजही, तर त्यावेळेला शेवटी सर्वच येतं त्याच्यात. या शहरातल्या सार्वजनिक व्यवस्था काय आहे, या शहरातल्या पायाभूत सुविधा कशा आहेत, या शहरातलं शिक्षण कसं आहे, या शहरातला कायदा सुव्यवस्था कसा आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एकत्रित येतात आणि म्हणून या शहराचा कायदा सुव्यवस्था निश्चितच चांगला राहायला पाहिजे. आजही चांगला आहे. काही अप्रिय काही चुकीच्या घटना घडत आहेत, पण त्याच्यावरती तातडीने निश्चितपणे उपाय करणं, त्याच्यावरती बंदोबस्त करणं हे आमचं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा अलर्ट असणं आमचं काम आहे. पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, एकूच सगळ्यांचे सगळे विषय मला असं वाटतं एकत्रितपणे आपण विचार करतो. त्यामुळे या शहरातला कायदा सुव्यवस्था हा चांगलाच राहायला पाहिजे. कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये या शहराच्या संस्कृतीला, या शहराच्या नावलौकिकाला गालबोट लागणार नाही. ही जबाबदारी आमची पण आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण आहे आणि ती सत्ताधारी म्हणून आम्ही ती प्रशासनाकडनं निश्चितपणे आमची ती भूमिका असली पाहिजे की आम्ही ते काही झालं या शहराचं नाव खराब होणार नाही याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. प्रशासनाला सांगून त्यांच्यासोबतचा कायमचा डायलॉग आणि संवाद हे होऊ देणार नाही, ही भूमिका तर निश्चित आहे. पालकमंत्री बाबा झालं की? आहे, डीपीडीसीच्या मीटिंग होतात, आतापर्यंत दादाच घ्यायचे मी, पण आता पालकमंत्री म्हणून आताही तेच घेणार. ऐका ना, आता पालिकेत पूर्ण सत्ता तुमची आलेली आहे, तर तुमचा तुम्ही खासदार आहात, केंद्रीय मंत्री आहात, तर तिथे भाजपला काही से असणार आहे की हे बघा, प्रत्येक व्यवस्थेला काहीतरी ती जी काही सिस्टीम आहे ती ठरलेली आहे. ऍज अ पालकमंत्री म्हणून, या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचे अधिकार ते होणारच. त्याच्यामध्ये आम्ही वेगळं जाऊन करण्याची काय आवश्यकता आहे. इथून मागे जसं चालू होतं तसंच चालणार. महानगरपालिकेमध्ये जरी आज आम्हाला पुणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलं असलं तरी लोकशाहीची ही मला असं वाटतं की खरी ओळख आहे की आपण समाज म्हणून ओळखलं पाहिजे. विरोधक जरी म्हटलं आपण समोर बसले तरी त्यांच्या भावना, त्यांचं म्हणणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं कसं चांगलं असेल तर ते स्वीकारलं पाहिजे. पुण्याचं हित, पुण्याचं भविष्य विचार करता जर चांगल्या विषयात एकत्र काम करता आलं तर चांगलं काम करू, एकत्र करू, अडचण काय नाही. आता मला असं वाटतं की राजकीय आरोप प्रत्यारोप संपले की वेळ, आता एकच विचार सगळ्यांनी आम्ही केला पाहिजे. मग ते पालकमंत्री म्हणून असेल, पुण्याचा महापौर म्हणून आमचा महापौर असेल, मी आज राज्याचे प्रतिनिधित्व करणारे आमचे चंद्रकांत दादा असतील, देशात मी प्रतिनिधित्व करतो इथून, आणि सगळ्यांनी पुण्याच्या विचारासाठी एकत्र काम केलं पाहिजे. आमची भावना वेगळी नाही, एकत्र काम करू. सहपालकमंत्री मध्ये एक टर्मिनॉलॉजी आली होती, नाही, ते आमच्या व्यवस्थेच्या संदर्भात काही कामं ठरवली असेल, पण पालकमंत्री शेवटी पालकमंत्री त्यांचा अधिकार आहे तसंच आहे, त्याच्यात काही बदल नाही. अण्णा पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजप सत्ता होती म्हणून अजित पवार तुमच्यावर टीका करत होते. आता जिल्हा परिषद मध्ये अजित पवारची टीका होती,
आता परतफेड होणार की लोकांना आवडत नाही म्हणून तुम्ही टीका नाही करणार? तिथेही आम्ही विकासावरतीच प्रचार करणार, विकासावरतीच बोलणार. या पुणे जिल्ह्याला सुद्धा एक वेगळं मला असं वाटतं की वेगळी आपली संस्कृती आहे, वैभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या जिल्ह्यानं अनुभवला आहे आणि मला असं वाटतं इतकं मोठं आपल्या पुणे जिल्ह्याचंही ग्रामीण असेल आपण इतकं नाव आहे, तर या जिल्ह्याचा भविष्याचा विचार करून विकास आणि त्या ग्रामीण भागातले काही प्रश्न असतील त्याच्यावरती काम करणं हीच आमची भूमिका आहे. पुणे रेल्वेला बहुमत मिळालंय. पत्रकार फक्त पत्रकार. तुम्हाला बीजेपीने एवढं बहुमत मिळालंय आणि आता पुणे जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष देणार केंद्रातल्या सहकार मंत्रालयाकडे लक्ष देणार. नाही, ज्याचं त्याला काम दिलं ते त्यांनी केलं पाहिजे. मला जे काम दिलं तेच करणार. मी काय फार काय कुणाच्या कामात, ज्याचं त्याला काम समजतं, त्यामुळे मी काय कुणाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही. मला जे काम दिलं ते मी करणार. पुणे रेल्वे विभागाने एक निर्णय घेतला आहे, अनेक गाड्या हडपसर थांबणार 26 जानेवारीपासून. तिथं कुठली सुविधा नाहीये, तर लोकांना ऑटो मिळत नाही, बस मिळत नाही, गैरसोय होते. रात्री अरक्षित गाड्या येणार आहेत. तर तो निर्णय तुमच्या दृष्टीने कसा आहे, काय वाटतं? एकदा त्याचं पूर्ण माहिती घेतली पाहिजे. मलाही माहिती की त्याच्यावरती भविष्यातला विचार करून उरळी असेल, हडपसर असेल, मोठा प्रोजेक्टचं काम आपलं सुरू आहे. त्यामुळे एकूण त्याचं एकूण परिस्थिती काय ते बघून त्याच्यावरती बोललं पाहिजे. बिजले सर मला तरी आत्ता काही वाटत नाही, कारण आता तर नुकत्याच निवडणुका झाल्यात. तसंही आपण पाहिलं मुंबईसारखी मोठी महानगरपालिका असताना तिथे काम व्यवस्थित होतच आहे. त्यामुळे आता तरी तो विचार कुठं कोणाच्या मनात आहे असं वाटत नाही. आता निवडणूक झाली आहे, एकूणच पुणे शहराचा सगळा खरं भौगोलिक विस्तार खूप मोठा झाला आपला. म्हणजे आता मुंबईपेक्षाही आपण थोडे मोठे आहोत. 518 स्क्वेअर किलोमीटर पुण्याचं महापालिकेचं क्षेत्र झालंय. पण निश्चित मला वाटतं की त्याच्यात हा विचार आता तरी नाही, पण एकूण शहराचा विचार करताना प्रशासक म्हणून अधिकचं काही आपल्याला ती व्यवस्था म्हणून सक्षम करता येईल, वाढवता येईल याच्यावरती तरी आपला विचार करावा लागतो. याला जोडून असा एक प्रश्न आहे ना, एक मिनिट. गेल्या 2 वर्षात 2-2.5 कोटी रुपये रस्त्याच्या विकास कामावर खर्च झाले. अगदी सत्ताही म्हणतो, प्रशासक काय म्हणतो, पण ती परवाची काही ती सायकलची स्पर्धा आली, 150 कोटी काय चकाचक रस्ते केले. आणि 1,500-2,000 कोटीमध्ये काहीच रस्ते खड्ड्यातच पुणे होते, काय भानगड काही. आता महानगरपालिकेला एक लोकप्रतिनिधीची जी स्वतंत्र व्यवस्था आहे ती अस्तित्वात आली. मी म्हणालो तसं की आपण प्रशासक म्हणून मागच्या काही काळामध्ये प्रशासक काम करत होतं. लोकप्रतिनिधींचा अगदी थेट असा त्याच्यावरती कुठेही अंकुश नव्हता. आता या महानगरपालिकेमध्ये ती व्यवस्था आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आता हे का झालं काय नाही हे पाहिलं जाईल. पुढच्या काळात असं काय होणार नाही, का तर तिथे लोकप्रतिनिधी एक स्वतंत्र व्यवस्था आता तिथे येईल. प्रशासक काळात काही श्वेतपत्रिका काढावं असं वाटतं का? त्याची माहिती घेऊ आपण. अण्णा अरविंद शिंदेनी काही आरोप केले की तुमच्या वार्डात 137 प्रचार संपला, निवडणूक झाली, निकाल झाला. आता कुठं चालले ओंकार पुणेकर जनता शिल्पकार, पुणेकर जनता कारभारी. पुण्यातल्या जनतेने निवडून दिलेले आम्ही सगळे, पुणेकरांनी नेमून दिलेले तिथले कारभारी सगळे. हे सामूहिक आहे, मला वाटतं वैयक्तिक आहे. फ्लेक्स तर तुमचे लावले होते पुण्याचे, नव्या काढायला लावले. ते गब्बरचा पण काढायला लावला. समीर तुम्हाला मी आज सांगतो की फ्लेक्स ताबडतोब फ्लेक्स काढायचे आदेश मी मान्य आयुक्तांना ऑलरेडी दिले. पुण्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय. ते मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे रोजगाराने. राज्य शासनाची अशी आकडेवारी आहे की पुणे शहर हे भारतातलं सर्वाधिक रोजगार देणारं शहर आहे. तर ही लोकसंख्या भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तर इथं पाण्याचं मोठा क्रायसिस निर्माण होणार आहे. तर माझा योजनेविषयीचा प्रश्न नाही, माझा प्रश्न आहे की भविष्यातली पाण्याची गरज आपण कशी भागवणार. या ही जी समान पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातनं नक्की मी तुम्हाला सांगतो की बऱ्यापैकी पाण्याची बचत होईल. जी काही गळती आहे, चोरी आहे, त्याच्यात साधारणतः 40% वरती आपण जे दिसतं, म्हणजे जितकं पाणी उचलतो त्यात ते 40% आपल्या सिस्टीम मध्येच येत नाही वितरणाच्या. त्यामुळे पुढच्या काळामध्ये एक तर या योजनेच्या माध्यमातून आपलं साधारणतः 3-4 TMC पाणी नक्की वाचेल, जास्त वाचेल माझ्या माहितीप्रमाणे. पुढचा भविष्यातला विचार करताना मुळशी असेल आणि काही स्रोत याच्यामध्ये विचार करून पुण्याच्या भविष्याचा विचार करून आपल्याला ते करावंच लागणार आहे. आणि त्याच्यावरती आम्ही नक्की आता सुद्धा काम करतो आम्ही. पाण्याचं नियोजन कसं करणार पुढच्या 50 वर्षात बाबा कारभार
यशवंत सॉरी विरोधी कुछ पहिलं वाक्य नाही ऐकलं. वो बता कर नहीं करते, वो बताएंगे पहले तो कुछ फायदा नहीं होता. बघा आमच्या त्या ठिकाणची माणसंच सक्षम होते, वरती गरजच नाही कोणाची नाही. तिथल्याने आमच्या खोपड्याने चितपट केलं बघा. नाही त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे जी काही भूमिका मांडली ती सगळ्यांनी ऐकलेलीच आहे. 2 दिवसाची एक कार्यशाळा सुद्धा आमची होईल आणि त्याच्यामध्ये एकूण नवीन नगर महापालिकेचं कामकाज कसं चालतं, कुठल्या ऍक्टने चालतं, काय जनरल बॉडी कशी चालते, वेगवेगळ्या समित्यांचं कामकाज कसं चालतं, प्रभाग समिती कशी चालते, या सगळ्यांवरती आणि एकूण पक्ष म्हणून काय अपेक्षा आहेत, काय शिस्त आहे, काय आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, या सगळ्यावरती मला असं वाटतं की सर्वसमावेशक अशा पद्धतीची 2 दिवसाची कार्यशाळा आमची होणार. शेवटचा प्रश्न घेऊ योगेश शेवटचा प्रश्न. आवीला द्या शेवटचा. तू पत्रकार नाही. नाही कॅन्टोन्मेंट महापालिकेच्या हाती येत नाही, पण पुण्याचा खासदार म्हणून ती माझी जबाबदारी आहे की 2 कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या पुण्यामध्ये येतात, एक खडकी आणि एक पुणे. त्या दोन्हीचं विलिनीकरणाची प्रक्रिया आता सुरू आहे. पुढच्या काळात नक्की महानगरपालिकेमध्ये त्याचं विलिनीकरण लवकर व्हावं आणि तिथल्या सुविधा लोकांना मिळाव्या जशा महापालिकेत मिळतात. तिथे अडचणी येत काही, हे मान्य आहे. म्हणून त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतोय. माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा ही माहिती आहे. हे दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाचं म्हणजे देशाचा विषय आहे. एकूण देशातले जेवढे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था जिथे आहेत त्याच्यामध्ये त्याचं विलिनीकरण करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. योगेश शेवट. कोणी दादाने कुठला कागद दिला होता त्यांनी? काही नव्हतं. जिल्हा परिषद निवडणूक लागते, तर तुम्ही देखील आता जिल्हा परिषदेचा भ्रष्टाचार काढणार आहात.